मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर विद्यापीठाच्या नावातच स्पेलिंग मिस्टेक आहे। युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई ऐवजी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबाबाई असा उल्लेख केला गेलेला आहे। प्रमाणपत्रावर स्पेलिंग मिस्टेक असल्याची अनेक महाविद्यालयांनी तक्रार केलेली आहे। एरवी विद्यार्थ्यांचं नाव किंवा इतर गोष्टींमध्ये कुठेतरी स्पेलिंग मिस्टेक असते आणि त्यामुळे ती सुधारून घेणं वगैरे हा सगळा व्याप मनस्ताप कायम विद्यार्थी सहन करत असतात। पण इथे चक्क विद्यालयात नावातच चूक आहे। ही दृश्य आपण पाहतोय, लाल रंगाच्या या गोलामध्ये आपल्याला पाहायला मिळतं युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, यामध्ये मुंबईची स्पेलिंग चुकली आहे, तिथे चक्क मुंबाबाई असं झालेलं आहे आणि याबाबतची तक्रार अनेक संलग्न महाविद्यालयांकडून आता केली गेलेली आहे। विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर ही स्पेलिंग मिस्टेक आहे। मुंबईऐवजी मुंबाबाई असा उल्लेख यामध्ये करण्यात आलाय। विद्यार्थ्यांचं पदवी प्रमाणपत्र आहे हे, ज्याच्यावर विद्यापीठाचंच नाव चुकीचं आहे, त्याच्यात स्पेलिंग मिस्टेक आहे। अनेक महाविद्यालयांनी या संदर्भात आता तक्रार सुद्धा केली आहे। मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर विद्यापीठाच्या नावातच स्पेलिंग मिस्टेक झालंय। युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई ऐवजी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबाबाई असा उल्लेख आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतो, याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई असं नाव जिथे प्रमाणपत्रावर आहे त्या ठिकाणी मुंबई ऐवजी मुंबाबाई असा उल्लेख झालेला आहे आणि प्रमाणपत्रावर स्पेलिंग मिस्टेक आहे अशी तक्रार अनेक संलग्न महाविद्यालयांकडून आता करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांचं पदवी प्रमाणपत्र आहे हे, जे वर्षभर पुढच्या शैक्षणिक किंवा नोकरीच्या दृष्टीने त्यांना फार महत्त्वाचं ठरतं आणि अशा या पदवी प्रमाणपत्रावरच विद्यापीठाचंच नाव चुकलेलं आहे। मुंबई विद्यापीठासंदर्भातला आणखी एक हा भोंगळ कारभार म्हणावा लागेल, कारण विद्यापीठाचंच नाव चुकतंय, त्याच्यातच स्पेलिंग मिस्टेक असल्याचं दिसतंय। प्रमाणपत्रावर मुंबई ऐवजी मुंबाबाई असा उल्लेख झालेला आहे आणि या पदवी प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचं हे पदवी प्रमाणपत्र आहे, ज्याच्यावर कॉलेजचं नाव विद्यापीठाचं नाव हे चुकलेलं आहे आणि त्याची दृश्य सुद्धा आपण पुढारी न्यूजवर सध्या पाहतोय। मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर ही स्पेलिंग मिस्टेक आढळलेली आहे। एरवी विद्यार्थ्यांचं नाव आडनाव यापैकी काहीतरी कुठेतरी चूक असते कधीतरी आणि त्यामुळे ती सुधारण्यासाठी त्यात दुरुस्ती करून घेण्यासाठी सुद्धा बराच मनस्ताप विद्यार्थी करत असतात। पण आता मात्र विद्यापीठाच्या नावातच चक्क चूक आढळली। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेल्यात त्यांच्याकडून। शिल्पा, नेमकं कोणत्या महाविद्यालयांकडून ही सगळी तक्रार आलेली आहे आणि आता याबाबत विद्यापीठ प्रशासनानं काही स्पष्टीकरण दिलेलं आहे का? रिद्धी, आपण जर पाहिलं तर मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर मुंबई विद्यापीठ नावाचं जे स्पेलिंग आहे त्यामध्ये चूक आढळून आलेली आहे। मुंबईतील काही महाविद्यालयांच्या मुंबई विद्यापीठाकडे तक्रारी देखील गेलेल्या आहेत। ज्या प्रमाणपत्रावर मुंबई विद्यापीठाचं स्पेलिंग चुकलेलं आहे असे प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठाकडे महाविद्यालयाने परत पाठवलेले आहे। मुंबई विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांच्या स्पेलिंगची चूक याआधी केलेली आढळलेली आहे। मात्र मुंबई युनिव्हर्सिटी जो लोगो आहे त्या नावाच्या स्पेलिंग मध्ये चूक ही पहिल्यांदाच दिसत आहे। त्यामुळे हे प्रमाणपत्र बदलून देण्याची मागणी महाविद्यालयांकडून विद्यापीठाला करण्यात आलेली आहे। मुंबई युनिव्हर्सिटीच्या नावाचे स्पेलिंग युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई केल्याचे आढळून येत आहे। मात्र जो मुंबईचं स्पेलिंग आहे त्याच्यामध्ये MUMABAI असं झालेलं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या वेळी मुंबईत विद्यापीठाने दिलेले प्रमाणपत्र बोगस ठरवलं जाईल असं भीतीचं वातावरण झालेलं आहे। मात्र आता जी तक्रार करण्यात आलेली आहे किंवा विद्यापीठाकडे मागणी देखील प्रमाणपत्र बदलून देण्याची मागणी केलेली आहे। त्यामुळे आता हे प्रमाणपत्र कधी बदलून दिलं जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। रिद्धी जी, शिल्पा, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।